नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी शहरातील पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। शहर विकास आराखड्यात प्रस्तावित आणि मनपाने आरक्षित केलेल्या विविध वाहनतळांचा प्रत्यक्ष दौरा करून आढावा घेतला। यामध्ये प्रस्तावित 33 वाहनतळांपैकी काही ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या। यामध्ये कॅनडा कॉर्नर येथील अघोरा पार्क, मुंबई नाका येथील शताब्दी हॉस्पिटलचे वाहनतळ व पंचवटी येथील रिद्धी सिद्धी अपार्टमेंटचे वाहनतळ आदींचा समावेश होता। या वाहनतळांचा विकास खाजगी विकासकांद्वारे करण्यात आला आहे। या जागांच्या वाहनतळांच्या प्रत्यक्ष स्थितीची त्यांनी पाहणी केली। याशिवाय महाकवी कालिदास कला मंदिरासमोरील वाहनतळ, महात्मा फुले कला दालन, शालिमार परिसर, गाडगे महाराज पुलाजवळील प्रस्तावित वाहनतळ, रामकुंड परिसर, सीता गुफा परिसर, सिटी सेंटर मॉल, गंगापूर रोड येथील वाहनतळ आदी जागेची त्यांनी पाहणी केली। आयुक्त खत्री यांनी आगामी सिंहस्थ महापर्व आणि शहरात वाढत चाललेल्या पार्किंग समस्येच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांचा आढावा घेतला। त्यांनी अधिकाऱ्यांना अनधिकृत पार्किंगला पर्याय आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या। या पाहणी दौऱ्यादरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, ट्रॅफिक सेलचे उपअभियंता रवी बागुल आणि इतर अधिकारी उपस्थित होते।